तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढे थर लावा, ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्या आणि थर उतरवण्यामध्ये जी मजा आहे ती अजून कुठल्याच याच्यात मजा नाही आहे. तुम्ही थर चांगले लावा, उतरवा, त्याचा जो आनंद आहे त्या आनंदामुळे तुमचे थर पुढच्या वर्षी अजून चांगले लागतील आणि जास्ती थर लागतील. अनुय ना हां बरोबर. अनुय ही टॉपर आहे माझगाव ताडवाडीची. तू जेव्हा टॉपवर जातेस, खास करून आता दादानी बोलले ना महागणपतीला तुम्ही थर लावला तेव्हा असतेस ना तू, तो अनुभव सांग ना कसं वाटतं त्यावेळी? त्या खूप मज्जा येते. म्हणजे माझ्या समोर असे बाप्पा असतात, मग मला बाप्पाकडून तशी तर ताकद येते. सो मी उठते आणि मला खूप मज्जा येते. इकडे सगळे पीपल्स सगळे टाळ्या वाजवत असतात, मला खूप मज्जा येते. कॉन्फिडन्स वाढतो तुझा? येस. महाराष्ट्र का गौरव, मुंबई की शान, ऐसा ये माझगांव ताड़वाड़ी गोविंदा पथक. मैं आया हूँ माझगांव में और इस वीडियो के माध्यम से मैं माझगांव ताड़वाड़ी गोविंदा पथक का दहंडी की जो प्रैक्टिस होती है वो दिखाने वाला हूँ. 2025 की जो उनकी दहंडी की प्रैक्टिस है. तो चलिए आज की इस वीडियो को हम शुरू करते हैं. गोविंदा गोविंदा आला 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 रे आला नंद लाला. शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर. सारे नगरी में है बोलबाला, सारे नगरी में है बोलबाला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. त्याचं नाव आहे सौरभ बोलते. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू माझगाव ताडवाडी या गोविंदा पथक कधी जॉईन केलं? मी जवळजवळ 2005 पासून या गोविंदा पथकामध्ये आहे आणि तेव्हा मी एक 6 ते 7 वर्षाचा असताना या गोविंदा पथकामध्ये जॉईन झालो. येस. आणि दादा, असा काय तुझा अनुभव आहे आणि असं काय तुझं नाव जोडलं गेलेलं आहे माझगाव ताडवाडी गोविंदा पथक? नाळ म्हणजे माझगाव ताडवाडीच्या रक्तामध्येच गोविंद आहे. माझगाव ताडवाडीमध्ये जो पण मुलगा जन्माला येतो त्याच्या रक्तामध्येच तो एक दहीहंडीचा बाळकडू घेऊन जन्माला येतो. तर त्याच्यामुळे लहानपणापासून आमचे दहीहंडीचं वातावरण असल्यामुळे आम्ही आधी लहान असताना प्रॅक्टिस बघायला यायचो. त्यानंतर हळूहळू आम्हीसुद्धा जॉईन झालो. नंतर 91मध्ये चढायला लागलो आणि जेव्हा 9 थर लावले तेव्हा मी स्वतः 8व्या थरावर होतो. यावर्षीचा तुमचा काय संकल्प असेल? यावर्षी नाही, दरवर्षीच आमचं असतं 8 ते 9 थर लावणे. पण ते 8 किंवा 9 थर लावताना 0% इंजुरी गोविंदा हे आमचं मेन ध्येय आहे. मच गया शोर देखो आले मस्ती खोर. गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा, गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा. आला रे आला गोविंदा फोड़ तेरे ये हंडी गोविंदा. आला रे आला गोविंदा फोड़ तेरे ये मटकी गोविंदा. तो दोस्तों, जैसे कि मैंने कहा, मैं माझगांव ताड़वाड़ी गोविंदा पथक के दहंडी प्रैक्टिस इस वीडियो के माध्यम से दिखा रहा हूँ. ग्राउंड की हालत पानी भरा हुआ है, चिक्कड़ है. आमतौर पे ग्राउंड पर अभी बारिश है इसलिए चिक्कड़ ही होता है. और ये अभी उन्होंने ब्रेक लिया है. सौभाग्याने इतक्या मोठ्या मंडळाचा एक गोविंद आहे. तर या गोष्टीचा मला पूर्णपणे खूप अभिमान वाटतो आणि एवढ्या मोठ्या मंडळामध्ये मला वरती एक्के उचलण्याची संधी भेटते हे माझं मी सौभाग्य समजतो. आता प्रो गोविंदाचा खूप क्रेज चाललेला आहे 2-3 वर्षापासून. प्रो गोविंदासाठी तुमची काय तयारी आहे का भविष्यात? हो, भविष्यामध्ये आमची तयारी जर प्रो गोविंदासाठी असेल तर आम्ही नक्की त्यामध्ये पार्टिसिपेट करू. ताडवाडी गोविंदा पथकाची स्थापना कधी झाली आणि तेव्हा काय संकल्प घेऊन गोविंदा पथकाची स्थापना करण्यात आली?
माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ही स्थापना 1946 साली झाली आणि तेव्हा फक्त ह्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि 5 दिवसाचा गणपती आमच्या 5 नंबर तळाला तिथे 5 दिवसाचा गणपती आणला गेला आणि त्याच्यानंतर काही वर्षांनीच कृष्ण जन्म ही जी काही पूजा असते ही आमच्या मंडपामध्ये सुरुवात केली आणि एक छोटी हंडी या मंडपामध्ये बांधली गेली आणि त्या वर्षापासून एक छोटासा गोविंदा आपला विभागामध्ये फक्त फिरायचा आणि ती असती एक सुरुवात झाली. त्यानंतर आमचे 3 थर 4 थर असे लागत गेले पण त्या 3-4 थर लागताना सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 मुलं इंजर्ड व्हायची आणि हे आमचे एक सहकारी म्हणजे माझ्या अगोदरचे जे प्रशिक्षक आहेत आदरणीय आनंद सावंत यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला काही मुलांना एकत्र घेतलं आणि सांगितलं की हे आपल्याकडे दरवर्षी इंजुरी होते तर ही आपल्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. त्यासाठी आपण दहीहंडीची प्रॅक्टिस करूया. आता दहीहंडीची प्रॅक्टिस करूया म्हटलं तर कोणीच करत नव्हतं कुठेही. तर ते आम्हाला थोडंसं लाजल्यासारखं झालं की म्हणजे दहीहंडीची प्रॅक्टिस करताना लोकांनी बघितलं तर काय म्हणतील अशी त्यावेळेला लाज वाटत होती. म्हणून आम्ही मैदानात न करता आम्ही आमची महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेच्या मागे काळोखात जाऊन आम्ही तिथे प्रॅक्टिस करायचो. 1985 साली आम्ही सुरुवात केली आणि त्या वर्षी आम्ही व्यवस्थित 5 थर लावले आणि 5 थर उतरवले. तर त्यावेळेला जी आम्हाला एवढा आनंद झाला जेव्हा आम्ही ते 9 थर लावून आम्हाला जसा आनंद झाला होता तसा आनंद आम्हाला ते 5 थर लावून उतरल्यावर तसा तो आमचा आनंद होता आणि मग ती आमची खरी सुरुवात झाली. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे त्या सर्व गोविंद्यांमध्ये एक शिस्त आली. मुलं रेग्युलर व्यायाम करायला लागली आणि मग तिथे आमची ती सुरुवात झाली. ती आम्ही मग असते आम्ही 6 थराचा टप्पा गाठला, 7 थराचा टप्पा गाठला आणि 8 थर आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की 2008 साली आम्ही 9 थराचा देखील विक्रम पहिल्यांदा ह्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेला आहे. तर ही अशी आमची सुरुवात होती. प्रॅक्टिस करण्याचा उद्देश एवढाच होता की कोणाला मार लागू नये आणि ही प्रॅक्टिस बघण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथून अनेक गोविंदा पथक ह्या मैदानामध्ये यायचे फक्त प्रॅक्टिस बघायसाठी आणि ती प्रॅक्टिस बघून झाल्यानंतर त्यांनीसुद्धा प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक गोविंदा पथक चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करत आहेत. आणि तुम्हालाही माहिती असेलच की जो ॲक्सिडेंटचा प्रमाण होता पूर्वी तो आता बऱ्याच प्रमाणे अंश कमी झालेला आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. तसंच आता हा फक्त उत्सव राहिला नाही तर महाराष्ट्र शासनाने ह्या उत्सवाला एक खेळाचा दर्जा देखील दिलेला आहे आणि आमचे आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांनी एक 2-3 वर्षापूर्वी प्रो गोविंदा एक चालू केलेला आहे ह्या गोविंदाच्या मुलांसाठी आणि खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म ह्या गोविंदाच्या मुलांसाठी एक करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज अनेक गोविंदा पथक चांगल्या प्रकारे 8 थर 9 थर व्यवस्थित लावत आहेत, कमी वेळामध्ये लावत आहेत, पडझड नाही त्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने खेळाचा दर्जा दिल्यामुळे सरनाईक साहेब आणि पूर्वेश सरनाईक साहेब यांचा देखील प्रयत्न असंच आहे की ह्या मुलांना पुढे सरकारी नोकऱ्या देखील मिळाल्या पाहिजे. जसं अनेक खेळांना सरकारी नोकऱ्या मिळतात तसेच ह्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा मुलांना नोकरी मिळाली पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे आणि त्यांचा प्रयत्न तसंही चालू आहे आणि एक चांगल्या लेवलला साहेबांनी दहीहंडी नेऊन ठेवलेली आहे. काही वर्षांनी आपली ही दहीहंडी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा गेली तर कोणाला आश्चर्य वाटण्याचं काही आवश्यकता नाही आहे. कारण 2025चा तुमच्या पथकाचा ताडवाडी गोविंदा पथकाचा काय सांगतो? कोणतं ध्येय घेऊन उतरणार आहे दहीहंडीच्या दिवशी? बघा मी नेहमीच सांगत आलेलो आहे, एक प्रशिक्षक म्हणून मी नेहमीच सांगत आलेलो आहे की प्रत्येक मंडळाने आपली जेवढी प्रॅक्टिस झालेली आहे तेवढेच तुम्ही थर लावण्याचा प्रयत्न करा. विनाकारण आपल्या बाजूला एखाद्या मंडळाने जास्ती थर लावले म्हणून आपण त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरून आपण जास्ती थर लावायचे असं काही डोक्यात आणू नका.
तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढे थर लावा. ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्या. आणि थर उतरवण्यामध्ये जी मजा आहे ती अजून कुठल्याच याच्यात मजा नाही आहे. तुम्ही थर चांगले लावा, उतरवा. त्याचा जो आनंद आहे त्या आनंदामुळे तुमचे थर पुढच्या वर्षी अजून चांगले लागतील आणि जास्ती थर लागतील. आणि सर मी असं ऐकलंय की माझगाव ताडवाडीचं जे काय दहीहंडीच्या दिवसाचं लाचचं जे काय बक्षीस पात्रामध्ये जे रक्कममध्ये अमाऊंट येते ती सर्व अमाऊंट गणपती उत्सवासाठी वापरली जाते. हा मंडळ माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या मंडळाचाच हा गोविंदा पथक आहे. आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो, नवरात्र उत्सव साजरा करतो. म्हणून ह्या दहीहंडीच्या माध्यमातून जी काय धनराशी आपली जी काय बक्षिसाची रक्कम जमा होते ती संपूर्ण रक्कम हे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यामध्ये आम्ही ती वापरत असतो. आणि ह्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना आम्ही काही सामाजिक कार्य देखील आम्ही समाजसेवा करत असतो. ती म्हणजे शाळकरी मुलांना आम्ही वह्या वाटप, पुस्तकं वाटप किंवा कॉलेजची जी मुलं आहेत जी 10वी 12वी आणि TYला जी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात त्यांना देखील आम्ही स्कॉलरशिप देतो. आणि सिनियर सिटीजनचे जी काय हेल्थ चेकअप असेल किंवा चष्मा वाटप वगैरे वगैरे असे अनेक उपक्रम आम्ही ह्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही ते राबवत असतो. धन्यवाद सर, खूप सुंदर अशी माहिती दिली. आणि मी सुद्धा हेच प्रार्थना करीन की जे काही माझगाव ताडवाडीचे 2025चे स्वप्न असतील ते पूर्ण होईल. धन्यवाद. प्रोसाठी तुम्ही खरंच एक ना एक दिवस मेहनत करा. तुमची जी आता प्रॅक्टिस आम्ही बघतोय त्या हिशोबाने नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही घेणार. नक्की प्रयत्न करू, आपण प्रयत्न करूया. नक्की. थँक्यू.